सगळ्यांचं वेलकम. डे 3 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डे 3 हे आपण सिरीज करतोय हनुमान चालीसा. या सिरीजचं आपण नाव ठेवलंय बजरंग. अपेक्षा काय आहे की आपण बजरंगासारखं बलवान, गुणवान, चारित्रवान असं होणं अपेक्षित आहे. तर कालच्या भागामध्ये आपण पहिल्या भागापासून आपण काय समजतोय, आपला काय संकल्प आहे की आपला संकल्प हा आहे की परमेश्वरा माझी मंगल मूर्ती करायची. हा संकल्प आपण 2021 पासून कळत नकळत आपण म्हणतोय. येस और नो, मंगल मूर्ती करायची, राईट. कालच बघितलं आपण स्क्रीनवरती. आपल्याला परत एकदा दाखवू का मी? आवश्यकता आहे का? पवनतनय संकट हरण. आपली मंगल मूर्ती होण्यापासून मध्ये जो अडथळा आहे तो काय आहे? व्हॉट इज द रेलेव्हन्स? द रेलेव्हन्स इज पवनतनय संकट हरण. संकट हरली की मंगल मूर्त बनत जाते, मंगल मूर्ती बनत जाते. नॅचरल आहे, राईट. पण संकटाला हरवण्याची आपली इच्छा आहे का? आपली तयारी आहे का? तर उत्तर त्याचं हो आहे. पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की आपलं माइंड जे आहे ते पवन आहे ना, पवन वाऱ्यासारखं आहे. त्यामुळे आपलं ते ऐकत नाहीत. आपण आपलं ऐकत नाही. मी आता 5 वाजताचं आमचं एक दुसरं सेशन होतं, त्याच्यामध्ये आम्ही काही थोडासा भाग समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो, राईट. तर त्या सेशन मध्ये आपल्याला या सेशन मध्ये आपण मृत्यूचे प्रकार आपण समजून घेणार आहोत आणि ते काय समजणार आहोत ते आपण इन डिटेल आपण येणार आहोत. पण त्याआधी आपण प्रार्थना करूया. लेट अस टेक दिस सेशन फर्दर अहेड. ठीक आहे, दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. म्हणे हे परमेश्वर आहे, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चोकोक्सवे, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, जगद्गुरु गजानन महाराज, पूर्ण व्हाइट ब्रदरहुड, we invoke your divine blessings for deeper understanding for Hanuman Chalisa. Thank you for understanding. Thank you for this opportunity. Thank you. To all of you, good evening. आज आपण ह्या ग्रंथामधनं काही एक इन्साइट्स आहेत, मला असं वाटलं की ह्या मी तुमच्याशी शेअर कराव्या. आणि जो आपला संकल्प आहे मंगल मूर्ती होण्याचा, राईट, ती मंगल मूर्ती होण्यासाठी ती मंगल मूर्ती दिसते कशी हे कळलं पाहिजे का नाही. जर मी तुम्हाला असं विचारलं की दिल्लीमध्ये संजय नावाचा एक माणूस आहे, त्याला तुम्ही जाऊन भेटा, काय कराल तुम्ही? सर दिल्लीपर्यंत तर जातो, पण संजय कुठे आहे आणि कोण आहे हा संजय? त्याचं पूर्ण नाव काय, त्याचा पत्ता काय, तो दिसतो कसा? तुम्ही मला विचाराल, येस ऑर नो. देर इज अ आयडेंटिटी विच वी विल आयडेंटिफाय. पण आपण म्हटलो की आता येणाऱ्या 26 जानेवारीला मोदीजींचं भाषण आहे, आपण चला ऐकूया. आपण त्या आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला जाऊया. तेव्हा आपल्याला सगळं समोर दिसतंय. मोदीजी बोलणार आहेत, भाषण येणार आहे, वाव, परेड होणार आहे. बिकॉज वी नो इट. फॉर थिंग्स विच वी डोंट नो, द माइंड डझंट रजिस्टर. आणि म्हणून आजच्या सेशन मध्ये मंगलमूर्ती जेव्हा आपण बोलणार आहोत, आपण मंगलमूर्ती याच्यावरती आपण सतत 21 दिवस बोलणार आहोत, मंगलमूर्ती या सब्जेक्टवरती, राईट. पण त्याहीपेक्षा जास्त आज थोडस आपण समजून घेऊया की मंगलमूर्ती आधीची जी स्टेज आहे, जी आपल्याला संकट आपल्याला जे येत आहेत जीवनामध्ये ती येणार आहे, पण ती हरण करण्याची ताकद कोणामध्ये आहे? तर ती हरण कोणाची ताकद आहे? तर गुरुचरणी जेव्हा आपण स्वतःला समर्पण करतो, सरेंडर करतो, शरणांगत जातो, राईट. तो हा दोहा काय आहे, ही चौपाई काय आहे? नासाई रोग हरे सब. माझा स्क्रीनवरती दाखवतो तुम्हाला. सम ऑफ यू माइट फाइंड इट इझी. नासय रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत बीरा, संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम बचन ध्यान जोलावे. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम बचन ध्यान जोलावे. मग आता मन लागते कुठे? मन तर चंचल आहे, आपल्या हातात नाही हे प्रकरण.
मग जर नाहीये तर मग त्याला कसं काय आपण आणणार परत? जपत निरंतर हनुमत वीरा. पण ह्यातला थोडासा संकल्प आपण थोडंसं मागे जाऊया. कदाचित आपल्याला, मला असं वाटलं की हे आपण इझिली रिलेट करू शकू. विजय ग्रंथामधला तिसरा अध्यायामधला 84वा हा भाग आहे. हे तुमच्याशी शेअर करेनच मी युट्यूब वरती. मृत्यूचे 3 प्रकार आहेत. 80वा बघा, महाराज म्हणतायत मृत्यूचे 3 प्रकार आहेत. ते क्रमवार असे आहेत: आध्यात्मिक आहे, आधिभौतिक आहे आणि आधिदैविक आहे. या तिघांमधला जो बलिष्ठ आहे तो आध्यात्मिक मृत्यू आहे, नंतर आधिभौतिक आहे, राईट, आणि नंतर आधिदैविक आहे. आध्यात्मिक आहे, आधिभौतिक आहे आणि आधिदैविक आहे. देर आर डिफरंट स्टेजेस ऑफ डेथ. आध्यात्मिक इज नॅचरल. Natural is you are destined to leave the body and you are leaving the body. You know, this is we are leaving the body. संपलं, एकदम क्लिअर. सुकर मृत्यू आला असं आपण कधी कधी ऐकतो का नाही? हा, ह्याला सुकर मृत्यू आला, झोपेत गेले किंवा झोपेत गेल्या वगैरे वगैरे. सुकर मृत्यू आला. सेकंड टाईप इज दॅट टाईप आजारपणात मृत्यू गेला. यांना आजारपण होतं, मृत्यू झाला. काही कारणास्तव आजार बळावला आणि गेल्या किंवा गेले असं आपण ऐकतो. थर्ड, आधिदैविक. महाराज म्हणतायत अशा प्रकारचा जो मृत्यू आहे महाराज म्हणतात इट इज ॲज लाईक अ गंडांतराचं रूप आहे. म्हणजे accidental death before the destiny, before the time. काही कार्मिक ऑब्लिगेशन असेल, हे गंडांतर रूपाचं आहे. जो सेकंड टाईपचा डेथ आहे, पहिला इज अ फंटास्टिक. आपण सगळे जाणार आहोत. मग आपण कसे जायला हवंय हे परमेश्वरा, आध्यात्मिक मृत्यू जेव्हा कधी येईल तेव्हा आध्यात्मिक होऊ दे. माझी ती संकल्पना आहे, माझी ती प्रार्थना आहे गुरुजनांना. गुरु सेवा करत असताना मृत्यू यावा, जेव्हा कधी येईल तेव्हा. तो सेवेत असताना यावा हे परमेश्वरा. कॅनॉट गेट बेटर देन दिस. बोल्ड बट रियल. आर यू अंडरस्टँडिंग? सेकंड टाईप, रोगाने मृत्यू झालेला आहे. मृत्यू होणारच आहे, पण आधीची स्टेज जी आहे ती रोगामुळे, डिसईज, डिस्कम्फर्ट, इलनेस, फॉर विच यू नीड अ गुड डॉक्टर, गुड हीलर, गुड काउन्सिलर, गुड डायट, गुड विचार, गुड थॉट्स. आणि थर्ड जी आहे ती महाराज म्हणतायत की इट इज प्रिडॉमिनंटली गंडांतर, की आकस्मित गेला. आकस्मित. कधी कधी आपण बातमी वाचतो, कोणाचा या बोगद्यामध्ये अपघात झाला, कोणाचा इथे झाला, सडन डेथ. मी त्यातला सब्जेक्ट मॅटर नाहीये, कारण तो माझा सब्जेक्ट पण नाहीये. पण व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस, की आपल्याला कसा मृत्यू आवडेल हा चॉईस तरी आपण मागू तर शकतो. हे परमेश्वर आध्यात्मिक मृत्यू मिळू दे. महाराज असं म्हणतायत, गजानन महाराज, गंडांतर स्वरूपाचा होतो तो टाळता येतो. पण त्याच्यासाठी साधू संत त्यांची संगत पाहिजे. त्यांच्या चरणी तुम्ही असलात तर काहीही अशा स्वरूपाचा मृत्यू येणार नाही.
याची गॅरंटी महाराजांनी असं सांगितलंय की जिथे संत आहेत, तुम्ही त्यांच्या चरणी अर्पण झालेले आहात, स्वामी तुमच्या जीवनात आलेले, आय एम जस्ट सेइंग, राईट? स्वामी आहेत, शंकर बाबा आहेत, अजून कुठले महाराज असतील जे तुम्ही ऑलरेडी त्यांच्या भक्तीमध्ये आहात, तर असं समजा की तुमच्या कुठल्याही आपल्या कोणाच्याच आपला गंडांतराने मृत्यू होणार नाही. हे मी काय सांगतोय किंवा आपल्याला काय सांगितलं जात आहे? श्री गुरु चरण सरोज रज निज, एवढी तो गॅरंटी घेतली त्यांनी, तो फिर डर किस बात का? मग आपण बजरंग आहोत की? आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला लक्षात येते का? हात मला जस्ट थम्सअप द्या किंवा हात वरती करा. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? बऱ्याच लोकांचे तुमचे व्हिडिओ बंद आहे, प्लीज व्हिडिओ सुरू करा आणि जस्ट मला थम्सअप सांगा. आर यू अंडरस्टँडिंग? किती सोपं झालंय काम आपल्याला समजायला. परमेश्वरा 3 प्रकारचे मृत्यू आहेत. 3 टाइप्स ऑफ डेथ. वन इज नॅचरल, सेकंड इज ड्यू टू सम डिसइज, थर्ड इज ऍक्सिडेंटल. आपण जर कशाला घाबरत असू तो फक्त मृत्यू आहे, बाकी वाघालाही घाबरत नाही. वाघाला तेव्हा घाबरतो जेव्हा आपल्याला माहिती असतं की वाघ बघितल्यावरती आपण कन्फर्म वरती जाणार, म्हणून घाबरतो आपण वाघाला. सशाला घाबरतो का? वाघाला का घाबरतो? वाघ खाईल. वाघाला घाबरत नाही, मृत्यूला घाबरतो. येस ऑर नो? येस. कोणाला घाबरतो? वाघाला. डोळे बंद करून विचारा. सशाला अशी ताकद असते तर घाबरले असते ते सशाला? येस. सापाला का घाबरतो? आपल्या कोणी सांगितलं हा साप विषारी नाहीये, दिस इज नॉट अ पॉइझनस स्नेक. पॉइझनस असो नाही तर नसो, तर चावला तर आपण भीतीने मरू. असे प्रयोग आपण इंटरनेट आणि युट्यूब वरती ऐकलेले आहेत. काही जणांना सांगितलं होतं की तुम्हाला आता साप डसणार आहे, त्यांच्याऐवजी त्यांना 2 पिना मारल्या, त्याला वाटलं पॉइझन आहे, तो असाच गेला. नक्की कोणाला घाबरतोय आपण? मी सांगतो तुम्हाला, आपण मृत्यूला घाबरतो. ते अल्टिमेट तेवढंच भय आहे. आर यू अंडरस्टँडिंग द पॉवर ऑफ द श्री गुरु चरण सरोज रज निज, सतत, डेली, कॉन्स्टंटली इन माय माइंड. कसा मृत्यू आवडेल आपल्याला? नासय रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत बीरा. सर, हनुमान चालीसा मी 2 वर्षापासून नाही 20 वर्षापासून म्हणतोय. व्हेरी गुड, चांगला आहे. मृत्यूचे प्रकार त्याचं काय? होत आहे प्रकरण सिरियस. तुमच्या सगळ्यांच्या मनोरथामध्ये ही प्रार्थना करायला काहीच हरकत नाही की जेव्हा मला मृत्यू येईल हे परमेश्वरा, तेव्हा तो आध्यात्मिक स्वरूपाचा असू दे. आणि जर तुम्हाला ऑलरेडी गुरु असतील तर तुम्हाला हे लिहायची गरजच नाही, त्याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. थँक्यू. काय पाहिजे अजून जीवनामध्ये? उगाच घाबरतोय? याचा अर्थ असा नाही काहीतरी आपण मेवरिक करावं, उचापात्या कराव्या, नाही. इफ यू हॅव टीचर इन युअर लाईफ, मास्टर सेस, जे माझे गुरु आहेत त्यांना मास्टर नावाने संबोधलं जातं, मास्टर चुआकोक्सवी, ते म्हणतात की बॉम्ब जरी झाला आणि तुम्ही बाजूने गेलात, तुम्हाला काही होणार नाही. इफ यू हॅव ग्रेट कर्माज इन युअर अकाउंट. मी म्हटलं मास्टर तुम्ही आम्हाला आमच्या जीवनात आलात, हीच माझ्यासाठी ग्रेट कर्म आहे. आर यू अंडरस्टँडिंग?
शंकर गीतेमध्ये तर पहिल्या अध्यायामध्ये शंकर गीतेमध्ये फर्स्ट अध्यायामध्ये महाराज सांगताय, तू पात्र आहेस म्हणून मी तुझ्या जीवनात आलेलो आहे. फर्स्ट अध्यायामध्येच महाराज म्हणतायत. कोणी ठरवावी आपली पातळी? तू चांगला आहेस, तू वाईट आहेस, तू नीच आहेस, तू हे उच्च आहेस, हे आहेस, ते आहेस, कोणी सांगावं? ज्याच्या हाती हा ग्रंथ आहे, जो हा ग्रंथ वाचेल किंवा त्याच्यापर्यंत आले की महाराज आले हो जीवनामध्ये. यू आर एंटायटल्ड टू बी, यू आर डेस्टाईन्ड टू बी सक्सेसफुल असं ते म्हणतायत. आपण फक्त अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतो या सिरीज मध्ये. नाही तर लोक आपल्याला काय ना काहीतरी रोज काहीतरी सांगतील. आलात का सगळे बजरंग अवस्थेमध्ये? मी पात्र आहे, मी म्हणजे तुम्ही, आपण सगळेच पात्र आहोत. आपल्याला गुरु मिळालेत, आपण पात्र आहोत. गुरु समजा डायरेक्ट प्राप्ती नाही झाली, इट इज ओके. तुम्ही ग्रंथ वाचलेत, तुमच्यापर्यंत ग्रंथ कोणीतरी आणून दिलाय, तुम्ही कोणाकडे तरी पोहोचलात, तुम्ही मठात गेलात, तुम्ही देवळात गेलात, तुम्ही स्वामींकडे गेलात. आता मी स्वामी शंकर बाबा आणि त्या फॅमिली विषयी बोलतो, कारण मी ऑलरेडी शंकर बाबा माझे गुरु आहेत, माझे जगत गुरु आहेत ते. मी आला काही प्रचिती येते. आणि ह्याच ग्रंथामध्ये गजानन महाराज म्हणतात की प्रचिती विण काही नाही. प्रचिती इज द एक्सपिरियन्सेस इन लाईफ आफ्टर द टीचर कमिंग इन युअर लाईफ. ज्याला प्रचिती येते तो त्या चरणाशी स्थिरावतो असं ते म्हणतायत ह्या ग्रंथामध्ये. त्याचं मन स्थिरावतं. नासै रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत बीरा. गुरु शिष्याचं नातं आपल्याला समजून देत आहेत हनुमान. तुलसीदासाने आपल्यासाठी रचलंय. मग आता मला सांगा, सोपं, आता मला सांगा तुम्ही, जस्ट हैंड ऑन योर हार्ट और क्लोज योर आईज एंड जस्ट थिंक अबाउट कि आपको कौन सी चीज रोक सकती है टू बिकम मंगल मूर्ति? काय थांबवू शकतं? कुठली शक्ती थांबवू शकते? नथिंग. If you are not well, see the best doctor, see the best healer, see the best counselor. जेव्हा माझ्याकडे लोक फार कमी प्रमाणात मी हिलिंग करतोय आणि खूप सिलेक्ट केसेस मध्ये, पण जेव्हा येतात लोक तेव्हा ते 100% खात्रीने येत आहेत, विश्वासाने येत आहेत. प्रयत्न असतो आपला की लोक 80% तरी बरे होऊन जात आहेत. प्रत्येक जण माझ्यापर्यंत इथपर्यंत येतोच असं नाही. काही जण ऑनलाईन भेटतात. त्यामुळे दुसऱ्या कॅटेगरीचं जे मरण आहे आजारपणातलं, ते सुद्धा आपण सुकर करतोय. गुरु आले तर तिसऱ्या कॅटेगरीचं मरण आहे ते विसरूनच जात. तसं होणारच नाही. तो फिर डर किस बात का? आर यू 100% क्लिअर? मग आपण कोण आहोत मला सांगा बरं. पहिल्या दिवशी आपण काय म्हटलं? हु आर वी? आपण काय म्हटलं होतो इथे? दोन्ही कानांच्या मध्ये, दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आपण काय संबोधलं होतं स्वतःला? बजरंग. एक्झॅक्टली, बजरंग. ही सगळी मंडळी जी संत मंडळी आहेत, ही बजरंगाच्या अवस्थेमध्ये आपल्यासाठी आलेले आहेत. गजानन महाराज ह्या ग्रंथामध्ये असं म्हणतायत, हे परमेश्वरा, जेव्हा ते पंढरपूरला जात आहेत तेव्हा ते असं म्हणतायत आणि ते आपल्याला सांगतायत असं की जे लोक, आम्ही सगळे गुरुजन आहोत, आम्ही सगळे बंधू आहोत. इंग्लिशमध्ये वर्ड आहे व्हाईट ब्रदरहूड. आम्ही सगळे बंधुजन आहोत.
सगळे गुरु आम्ही बंधू आहोत आणि आमचं सगळ्यांचं असं काम आहे की लोकांना, म्हणजे या सगळ्या आपल्यासारख्या लोकांना ते कैवल्याच्या दरवाज्यावरती वाटेवरती येऊन सोडतात, असं ते म्हणतायत ग्रंथामध्ये. प्रचंड अमेझिंग गोड ग्रंथ आहे हा. तुम्ही नक्की वाचा. शेगावला तुम्ही गेलात लगेच हा ग्रंथ घ्या. गजानन विजय. ऑनलाईन येत नाही, फोनवरती येत नाही. यू हॅव टू गो देअर अँड टेक. किंवा तुमचं कोण जाणार असेल तर त्यांना सांगायला आणायला. इतका प्रचंड एसोटरिक आहे की एवढ्या नोट्स बनवल्यात मी, गठ्ठाभर नोट्स आहेत. तो डर किस बात का? भौतिक जगतातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण उद्या समजणार आहोत. पुढचे 3 दिवस सेशन अजिबात मिस करू नका. आपण एकदम स्लोली हळूहळू जाणार आहोत, कारण आपल्याला बजरंग बनण्यासाठी काही वजन आपल्याला सोडून द्यायला लागतील. काही इझिली जातील, असे झटकून जातील. काही तुम्हाला बजरंग व्हायला लागेल. स्टर्न ऍक्शन्स मस्ट बी टेकन. म्हणून त्यांच्या हातामध्ये गदा दिलेली आहे. येस ऑर नो? तुम्हाला काय वाटतं गदा अशी दिली असेल? अच्छा, काय नाही तर गदा पकडा, त्याला काहीतरी रिझन आहे. त्यामुळे नासय रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत वीरा. कोण आहेत वीर? आपले गुरु आपल्या जीवनात मिळालेत, भेटलेत. त्यांच्या नामस्मरणात हे परमेश्वरा मी आहे. तो डर किस बात का? नाही पण माझं काम नाही झालं. काय तुला काय माहिती? महाराज 16व्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायामध्ये शंकर महाराज तर क्लिअरली सांगते, बाबा तू काय माझ्याकडे मागतो, तुला नाही समजत, मी तुला काय देतो. झालं कल्याण. काय आपण बोलणार पुढे? काय आपण सांगणार पुढे? आपल्या गरजा काय आहेत? महाराज माझं घर व्हावं, माझ्या मुलांचं शिक्षण व्हावं, मला चांगली नोकरी मिळावी, माझा बिझनेस ग्रो व्हावा. ह्याच्या पलीकडे 5वं काय आहे? सेव्हिंग्स असावे, पैसे असावे, रिलेशनशिप चांगले असावे, वगैरे वगैरे. अजून काय? महाराज मला मोक्ष मिळावा, महाराज मला तुमच्या सेवेत सामील करून घ्या, महाराज माझ्या अंतःकरणावरती काम करून. तुम्हाला तुमच्यापैकी काही जण आराटिक योगा शिकलेत, त्यांच्या ग्रुपवरती मी काल डॉक्टर धनेश्वरांची ऑडिओ क्लिप पाठवली, ऐका. मे बी या सेशनमध्ये सुद्धा मी लिंक नाही तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देईन, तुम्ही सुद्धा ऐका. काय करतात गुरु? अमेझिंग ना? पीडा येणार आहे का? अहो येणार आहे, तो शरीर आहे म्हटल्यावरती येणार आहे. पण हा ग्लास आहे, हा ग्लास समजा, किंवा ही पाण्याची बॉटल, इफ आय कंटिन्यू टू होल्ड फॉर 1 मिनिट, हे दुखणार आहे का मला? तुमच्या हातात जर बाटली असेल तर हातात पकडून दाखवा मला. दुखतोय हात तुमचा? बघा बरं, ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत, हात दुखतोय का? बघा, पाण्याची बाटली हातात घ्या, हात दुखतोय? नाही दुखत, राईट? हीच बाटली समजा आपण तासभर पकडली तर दुखेल का? नाही दुखेल. या बाटलीचं अर्धा लिटर पाणी आहे फक्त याच्यामध्ये. जर ही तासभर पकडली तर हात दुखेल का? नाही दुखेल. नमनेस येईल, आपण म्हणतो मुंग्या आल्या, कडक झाला. 10 तास पकडली तर काय होईल? 1 तास, 1 दिवस पकडली तर काय होईल? असे कितीतरी इमोशन्स आपण कितीतरी वर्ष पकडलेली आहेत. काय झालं असेल त्यांची अवस्था? आपण सगळेजण दुसऱ्या नंबरच्या मृत्यूच्या लाईनीमध्ये आहोत. रोगाने मृत्यू होणं, त्या लाईनीमध्ये आहोत. आणि ती लाईन जर बदलायची असेल, यू हॅव टू बिकम सिरियस अबाउट युअर सेल्फ. एक डॉक्टर झाला, दुसरा डॉक्टर, 2 हिलर झाले, तिसरा हिलर, 4था हिलर, 5वा हिलर, अजून काय, अजून काय, अजून काय.
शो विल नॉट स्टॉप. असं मी म्हणत नाही, असं महाराज म्हणतात. वैद्य चांगला असला पाहिजे. त्यावेळी हिलर्स नव्हते, नसतील, आय डोंट नो. वैद्य चांगला असला की दुसऱ्या याच्यात आपण आपली, असं महाराज म्हणतात. वाचूया आपण एकत्र. बघा, वाचा. शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा, औषधीचा पसारा आहे अवगत ध्यासी. ऐसा वैद्य भेटल्यास आदिभौतिक होईल नाश. राईट. आजारपणात मुक्ती मिळेल. काही आजार सप्रेस करतात. आपल्याला वाटलं आपण बरं झालो. बीपीची गोळी पहिले 10 mg ची असते, नंतर पुढे पुढे जाऊन 50 mg ची होते. आजार थोडी बरा झाला. पण जर त्याला हिलिंग आणि अजून बाकी बऱ्याचशा गोष्टी जर तुम्ही केल्या, तर मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगेन, गोळी घ्यायची आवश्यकता लागत नाही. पण इट इज, प्लीज कंटिन्यू टू टेक डॉक्टर्स ऍडवाइस, बिकॉज डॉक्टर इज अल्टिमेट. स्वतःचा काही निर्णय घ्यायचा नाहीये तुम्हाला, कारण आपण त्यातले तज्ञ नाही. मी तर नाही. कळतंय? आता मला सांगा की बजरंग बनण्यापासून आपल्याला कोण रोखणार आहे का? तिसऱ्या दिवशी आपण आलेलो आहोत. कोणी थांबणार आहे आपल्याला? कोणी नाही, फक्त आपणच. सर, शेजारच्यांची रांगोळी माझ्या दारात आली, त्यामुळे मी बजरंग नाही बनणार. अरे देवा, मग तुमचा प्रवास लांबचा आहे. सर, शेजारच्यांची चप्पल माझ्याकडे बाय मिस्टेक, त्यांच्याकडे पाहुणे आलेले, त्यांनी आमच्या दारात चपला काढल्या, झालं कल्याण. मग काय तुम्ही बजरंग होत नाही? बोले भरपूर लांबचा प्रवास आहे. काही विशेष होणार नाही. विचार कसा करतोय, पण काय क्वालिटीचा विचार आहे. असं होतं का आपल्या बाबतीमध्ये? राईट. असं होतं सहजपणे, होत असेल. आपल्या चिंतनातला भाग आहे. हातामध्ये आपल्याकडे जपनाची माळ आहे, पण आपण तल्लीन झालो पाहिजे. येस ऑर नो? तल्लीन नाही होत आहे. किती झाला काउंट? अरे आत्ताची अर्धी माळ झाली. माळेकडे बघतोय मी. ते आजपर्यंत एक कुठलाच जप माळेवरती केलेला नाही. म्हणजे मी कशावर करू? 108 करू? 5 करू? काय करू? एकही जप मागच्या 10 वर्षामध्ये मी माळ्यावरती केलेला नाहीये. नो माळ बिझनेस. ज्यांनी सांगितलं त्यांनी चांगलीच गोष्ट आहे, काय त्याच्या मागचं असेल. पण जपणारा जो आहे तो त्या माळेचे काउंट बघतोय. 3 माळ्या झाल्या, 4 माळ्या झाल्या. तब्येत कशी आहे? गडबड आहे मग विषय. नासय रोग हरे सब पीडा. पीडा हरायला तयार नाही, कारण पवन येतं नाही. आपलं हरतोय, इकडे 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 चाललंय आपलं मन. तुम्ही आज ठरवा, जे पहिल्या दिवशी ठरवलं, सारखं सारखं ठरवत राहायचे, तुम्हाला पायवाट बनवत राहायचे की हो मी ठरवलेलं आहे की आय विल परमनंटली गेट वेल. हा माझा निश्चय. ठरवा तर खरा. नाही सर, पण डॉक्टर बोललेलं आहे ही गोळी तुम्हाला शेवटपर्यंत घ्या. अहो असू द्या. अहो हा डॉक्टर बोलले हा रोग बरा होणार नाही. अहो असू द्या. अहो मनात संकल्प करायला काहीच हरकत नाही. वाटू दे तर खरं पहिले मनाला की मी बरा होऊ शकतो. नाही, पण आता खूप अडचणी आहेत. असू शकतात, आहेत, सगळ्यांना आहेत. आणि प्रत्येकाला वाटतं की माझी अडचण बेस्ट अडचण आहे. सर, माझ्यासारखी अडचण नाही कोणाची. मला विचारा. मला विचारा. माझ्याकडे डेटा आहे 10 वर्षापासून. 101 टाईपच्या अडचणी आहेत. आणि सगळ्यांचं सार तेच आहे. कोणाकडे बहिणी भावांचे पटत नाही, भावाभावांचे पटत नाही, नवरा बायकोचे पटत नाही, सासू सासरे. एकच फक्त याच्यातले फक्त कॅरेक्टर बदलत असतात. बाकी त्या स्टोरी आपल्या गपचूप ऐकतो 10 मिनिटं 15 मिनिटं. बरं, मग आता काय करायचं आपण, असं मी त्यांना विचारतो. 15 मिनिटं आपली गेलेली आहेत. बोलो दादा, माझी फी तुम्हाला जर
जमणार असेल तर माझ्याकडे वेळ कमी आहे. बरं व्हायचं असेल तर तुमचा कॉल आहे. परत मी कॅसेट ऐकणार नाही. ठरवून या घरनं की तुम्ही बरे होणार आहात. मी कुठलाही चॅलेंज घेतलेला नाहीये माझ्या गुरूंवरती, आणि त्यांनी कुठलाही चॅलेंज घेतलेला नाहीये. चॅलेंज तुमच्या जीवनामध्ये. एका माणसाने मला विचारलं होतं 5 वर्षापूर्वी, सर तुम्ही ऍडिक्शन माझं काढू शकता का? बोलो मी काय काढणार, तुम्ही काढायचं आहे. आप लो ना चॅलेंज. बोलो काहीतरी काय, संकट हरणं एकदम क्लिअर ठेवा. संकट हरणं होतात, आणि म्हणून तर दिलेलं आहे साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान. एक साईडला हनुमान जयंतीला आपलं स्टेटस चालतंय, एक साईडला आपलं त्या स्टेटस नंतर किती लोकांनी स्टेटस बघितलं, लाईक किती केलं, ते काय बदाम किती पाठवले. येत आहे का आपल्याला स्वतःचा आरसा दिसतोय का आपल्याला? गडबड होते, माझे पण गडबड होते. पण त्या गडबडीतनं हळूहळू आपल्याला बाहेर यायचं आहे, आणि त्या गडबडीतनं बाहेर येण्याच्या प्रक्रियेला म्हणतात साधना. साधक व्हायचंय आपल्याला. इट्स अ डेली प्रोसेस. एवढा माल तुमच्याकडे 40-50 वर्षाचा असेल की जर तुमच्याशी 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी कोणी चांगलं वागलेलं नसेल तर अख्खा प्रसंग समोर स्क्रीनवरती, साडी जे त्या समोरच्या व्यक्तीने घातले असेल, कपडे, कलर सगळं आठवेल. पण काल जसं सांगितलं तसं 29चा पाडा नाही आठवणार, 13, 14, 15, 17चा पाडा नाही आठवणार, मागच्या आठवड्यात काय जेवलो नाही आठवणार, मागच्या आठवड्यात साडी, कपडे, शर्ट, पॅन्ट काय घातलेलं नाही आठवणार. मग हे का आठवत आहे? याचं उत्तर तुम्ही तुमचं शोधायचं आहे. जर तुम्हाला बजरंग बनायचं असेल तर. येस, थांबूया. मृत्यूचे प्रकार किती टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. किती प्रकार आहेत? 3. पहिला आध्यात्मिक, दुसरा आधी भौतिक, तिसरा आधी दैविक, थर्ड इज ऍक्सिडेंटल. आधी दैविक म्हणजे ऍक्सिडेंटल. अशा प्रकारचं जे मृत्यू आहे थर्ड कॅटेगरी मधला, तो गंडांतर स्वरूपाचा असतो. गंड म्हणजे कधीही अपघाती प्रकारचे मृत्यू होऊ शकतो. पण त्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे ट्रान्सम्यूट, म्हणजे ते अवॉइड किंवा ते न होण्याच्या एकच, आणि म्हणजे संत, साधू संत जे आपले गुरुजन आहेत त्यांच्याचकडे ती ताकद आहे. किती भाग्यवान आहोत आपण की आपल्यापर्यंत हा कंटेंट पोहोचलेला आहे, आपल्यापर्यंत ॲश्युरन्स पोहोचलेला आहे. तो डर किस बात का? खरं तुम्हाला काय वाटतं, आपण भूतप्रेताला घाबरतोय? जी गोष्ट दिसतच नाही ती काय घाबरणार त्याला? वाघाला घाबरतो का नाही? कारण आपला जीव जाईल म्हणून घाबरतो. येस नो? मग त्याच्या आधीचा जो चौपाल आहे ती भूत पिशाच निकटनेही आवे, राईट? मग ती जी आहे भूत पिशाच निकटनेही आवे, महावीर जप नाम सुनावे. एवढं बोलल्यानंतर पण जर आपण घाबरत असू तर संकट अजून हारलेलं नाहीये. ऑलवेज रिमेंबर, याद रखिएगा, रावण कॅनॉट बी बिगर देन राम. आपल्या जीवनातली संकट ही आपल्या गुरूंपेक्षा, त्यांच्या ताकदीपेक्षा मोठी नसू शकतात, नाहीयेत. हाच अश्युरन्स आपल्याला घ्यायचा आहे आणि बजरंगाची आपण वेलकम करायचं स्वतःला. थांबूया, जाऊया हनुमान चालिसेकडे. जे लोक ऑनलाईन ऐकणार आहेत, आम्ही थांबतोय. तुम्ही तुमची हनुमान चालिसा पूर्ण करा, रामस्तुती पूर्ण करा, आणि स्वतःला बजरंग करायचं आपल्याला. येस नो? राईट? तर काढा छानपैकी. रेकॉर्डिंग मी थांबवतो. थँक्यू.